लग्नाला जाताना तू गळ्यातलं दिलं तर ते दे ना ग आणून. कोणतं गळ्यातलं? ते माझ्याकडून घेतलं होतं तू लग्नाला जायचंय म्हणून गळ्यातलं ते. मी कधी घेतलं? आणि त्या दिवशी लग्नाला जाताना नव्हतं दिलं का तुला? मी म्हणलं हे आणून देशील आणून देशील. मी नाही घेतलं तुमचं कोणतं. अगं मी माझ्या हाताने दिलंय की तुला. मला नाही माहिती. काय माहिती नाही म्हणजे? आता तू म्हणले बांगड्या माझ्याकडे आहेत त्याच्या सेम तुमचं गळ्यातलं द्या. लक्षात नाही माझ्या. असं कसं लक्षात नाही? नाही माझ्या लक्षात. अगं ते किती भारी गळ्यातलं आहे माहितीये का? मी कुठून आणलेलं ते गळ्यातलं. मग नाही आता माझ्याकडं. नाही म्हणजे कुठं गेलं ते? काय माहित नाही कुठं ठेवलं. माहित नाही म्हणजे तुझ्या जीवाला थोडस काय वाटतं का गं? एकतर एवढं भारी गळ्यातलं मी तुला दिलंय. मग काय झालं दिलं तर? काय झालं म्हणजे भारीचे भारी एक तर दिलं ना आता नाही म्हणून मी किती दिवस झालं वाट पाहते की तू आता आणून देशील मग आणून देशील नंतर आणून देशील. हरवलं त्याचं एक नाव नाही गाव नाही काहीच नाही. हरवलं माझ्याकडून. तू सबशेल हरवलं म्हणायला लागलीस तू तर. हरवलं आता मी काय करू त्याला? हरव मी काय करू म्हणजे आता तुझं मी हरवलं असतं असं तर. माझ्याकडे आहेच नाही तर काय हरवतात? हाय नाही म्हणूनच तुला दिलत ना. मग नीट जपायला नको का दिल्यावर वस्तू? नाही आता काय करायचं? मला काय सांगू नको तू माझ्या गळ्यातलं मला आणून दे बरं. नाही आता मी कुठून आणून देऊ? कुठं हरवलं कुठं पडलं माहितच नाही. माहित नाही म्हणजे काय? तुला जर दिलं मी गळ्यातलं घालायला तर तू ती वस्तू नीट नको ठेवायला का माझी? ठेवली होती पण कुठं गेली काय माहिती. लक्षात नाही कुठं ठेवली मी. सहजच म्हणायला लागली तू लक्षात नाही म्हणून. नाहीये माझ्या लक्षात. अगं तुझ्या लक्षात नाही पण तू मग माझ्याकडनं नेताना तू कसं काय म्हणली मी परत तुम्हाला आणून देते व्यवस्थित मला व्यवस्थित द्या. 4 दिवस मागत होते ना मला गळ्यातलं. काय होतं दिलं तर? काय होतं पण ते जसं साधं असतं तर मी तुला बोलले पण नसते ना. काय माझं तुमचं वेगळं आहे का? वेगळं नाही मग हरवायची गोष्ट आहे का ती? मग असं वेगळं असलं तर मग चांगलं. तसं मग माझी मला अर्धी प्रॉपर्टी द्या. प्रॉपर्टीचं ह्याच्यामध्ये काय? मग प्रॉपर्टीचा विषय तसंच करतात. प्रत्येक गोष्टीला हे नेलं ते नेलं ते नेलं म्हणून. प्रॉपर्टीचा विषय वेगळा. मला काय सांगू नका. मग मला अर्धी प्रॉपर्टी द्या. आता प्रॉपर्टीचं ह्याच्यामध्ये आलं काय? सांग ना तू. गळ्यातलं नाही तू गळ्यातलं आणून द्यायला पाहिजे ना. माझ्या नावावर मला अर्धी प्रॉपर्टी करून द्या. ती प्रॉपर्टी काय माझ्या एकटीच्या बापाची काय? मग तुझ्या मला सांगू नका. प्रॉपर्टीचं आता काय आलं नाही. प्रॉपर्टीचं अजिबात बोलायचं नाही तू. तेच असतं दरवेळेस हे घेतलं ते घेतलं मग मी तरी काय करू? मग काय लागत नाही का? गळ्यातलं दिलं होतं ना घालायला लग्नापुरतं घालून मला माझं परत आणून दे म्हणून. तुला माहितीये ना माझ्या वस्तू कसल्या असतात म्हणून. बरं तुला नको नेऊ म्हणलं. तू मला माहित होतं तू नंतर परत ती नीट ठेवणार नाही ठेवणार. आपण लग्नाच्या गोंधळमध्ये असतो आपण. ती गळ्यातली एवढी मोठी वस्तू होती ती काय सोपी वस्तू आहे का? नाही आता मी काय करू? एवढं मोठं तू सोन्याचं तू सर्वच नाही म्हणायला लागलीस ना. नाहीये मग आता हरवलं मी काय ठेवलं का? घ्या बघा घरात आहे का? मला सापडलं मी तुझ्या घरातलं वस्तू येऊन बघते काय वस्तू बघायच्या येऊन. कशाला बघणार आहे मी? तू मला काय म्हणली होती मी लग्नावरून आले की तुम्हाला परत देऊन टाकते म्हणून. आता नाही येत माझ्याकडे. काय करायचंय? काय करायचं म्हणजे? आता मला काय सांगू नको तू. मला तू माझ्या गळ्यातलं आणून दे बाई. मग मी गळ्यातलं देते. मला अर्धी प्रॉपर्टी द्या. तर प्रॉपर्टीचं गळ्यातलं काय सांग ना तू. मग प्रॉपर्टीचा आणि गळ्यातला काय संबंध आहे? नाही दरवेळेस तुम्ही तसंच करतात माझ्यासोबत. तू गळ्यातलं नेलं मला गळ्यातलं आणून द्यायला नको का? मला काही सांगू नका. ते भाईजींना घे बोलून आणि करा वाटण्याचा विषय अजिबात आता काढायचा नाही. तू मी तुला सांगते अजिबात म्हणजे वाटण्याचं तुला ना माझी वाटणी पाहिजे. मला राहायचंच नाही. मला तुमच्या सोबत राहायचंच नाहीये. मला सोबत राहायची दरवेळेस माझ्या नुकसानी करशील. मी म्हणाल का माझ्यासोबत राहा म्हणून? मग नाही नका ठेवू ना. आम्ही जातोच ना. माझी अर्धी प्रॉपर्टी द्या. प्रॉपर्टीचा गळ्यातल्याचा विषय अजिबात काढायचा नाही. बरं गळ्यातलं माझं आहे ना मला आणून द्यायचं. मला त्या प्रॉपर्टीचं काय माहित नाही. ते मी गळ्यातलं सिलेक्ट प्रॉपर्टी पण माझी आहे ना अर्धी. प्रॉपर्टीचा विषय नंतर प्रॉपर्टीचं सगळे बसले ना त्यावेळेस बोलायचं. प्रॉपर्टीचं मला माझी प्रॉपर्टी विकून तुम्हाला गळ्यातलं करून देते. त्या प्रॉपर्टीचं जेव्हा येईल तेव्हा येईल माझं गळ्यातलं. तू आता नाही येत मी कुठून देऊ तुम्हाला? मला अजिबात बाकीचं काय बोलायचं नाही. काय लागलं तर लगेच येते. मला हे द्या मला ते द्या मला ते द्या. तू आतापर्यंत मागू का? दुसऱ्याला मागू का? तू ने ना. आपण मला म्हणजे माझं एवढं असून पण मी काय लोकांना भीक मागत बसू का? अगं भीक मागायचा प्रश्न येतो कुठं? पण सांगायचं नाही का तू की मी आणून देणार. तुम्हाला काय म्हणली आणून देणारच म्हणून? नाहीये माझ्याकडे. अगं एवढं मोठं गळ्यातलं तू सर्व नाहीये म्हणायला लागलीस ना. मग काय करू आता? नसल्यावर नाहीच म्हणून ना. असल्यावर मला काय शौक आला का तुमची वस्तू ठेवायची माझ्याकडे? अगं शौकच नाहीये बाई. तू नेल्यावर मी म्हणलं आज आणून देईल उद्या आणून देईल परवा आणून देईल. महिना 1.5 महिना झाला मी तुला गळ्यातलं मागणार होते. आता मागवल्यावर तू सरळच नाही होऊन मला पडायला लागलीस.
नाहीये माझ्याकडे म्हणून नाही म्हणायला लागले. अगं पण ती घ्यायची वस्तू आता मला घेणं होतंय का मग परत परत एवढं मोठाली वस्तू? बरं घ्यायचं जाऊ दे, आता किती महागातली वस्तू आहे ती सांग बरं तू. आता कुठं परत ठेवलं परत नाही लक्षातच म्हणायला लागली नाहीये. तू. मला आहे ना तू काहीच सांगायचं नाही बरं का. मला माझं गळ्यातलं गपचूप आणून द्यायचं आणि नंतर प्रॉपर्टीचं यायचं बोलायचं. मला आता अजिबात माझ्या पुढे प्रॉपर्टीचं गारणं करायचं नाही तू. माझ्याकडे नाही आता. मी काय रे? त्यांना सांग. तू थोडं थांबतो का? मला माझ्या गळ्यातलं हिने मोठं हरवलंय. जर थांबा तर मला ते थोडं 2 मिनिटं थांब बरं. तू माझं गळ्यातलं तू कधी देणार आहे सांग बरं. ए पकडे जा घेऊन. काय बाई तुला तुला आहे ना मी व्यवस्थित सांगते बरं का की मला माझं गळ्यातले ना तू 2 दिवस असू दे 4 दिवस असू दे 4 दिवसांनी तरी आणून दे. बघते मी त्यांना बोलते ते काय म्हणते सांगते मग त्यांचा काय विषय? ते आलते का मला मागायला? मग आता माझ्याकडे नाही तर मग मला त्यांना सांगावं लागेल ना. मग तेच घेऊन देते ना. ते घेऊन देतील म्हणजे तू सरळ अशी म्हणते बाई. हा, मग आता माझ्याकडे नाही येत असते का? मग नवऱ्याला सांगते नवरा घेऊन देईन. मग तू आहे ना आता माझ्याकडे नाहीये. शोधते कुठं ठेवलं असलं तर. ते अजिबात मला तसलं काय करायचं नाही. आणि ते दरवेळेचं मला ते नाटक नको बरं. तू काय गळ्यातलं नाही जे मला झालेत नाटक. काय नाटक झालं? आता मी सगळं तुला मी त्यांना सांगणार आहे आणि अर्धी प्रॉपर्टी मागणार आहे. तू प्रॉपर्टीचा विषय इथं अजिबात काढायचा नाही. नाही मी काढणारच आहे. माझं गळ्यातलं तू आणून ठेवायचं. ज्यावेळेस प्रॉपर्टीचं सगळे बसतील ना त्यावेळेस प्रॉपर्टीचं बघायचं. प्रॉपर्टीचं असं म्हणते तसं काय मी एकटीने गळ्यात घालून बसलं? सगळं जेवढं आहे तेवढ्यातून अर्ध मला सगळं पाहिजे. तू असं सारखं सारखं मला सगळं हे सुद्धा मला अर्ध पाहिजे. पाहिजे. हे सुद्धा मला आता अर्ध काय पाहिजे. कापून देऊ का तुला? ते दुसरं आहे ते. तू काय कर, मी आहे ना उद्या किंवा परवापर्यंत मला माझं गळ्यातलं आणून दे. मला बाकी इकडचं तिकडचं काही सांगू नको तू. तुम्हाला म्हणलं ना मी त्यांना सांगते ते घेऊन देते. त्यांच्यापर्यंत माझ्याकडे विषय आता घालायची नाहीये. गरजच नव्हती ना. त्यांच्यापर्यंत विषय घालायची काय गरज होती? हा मग आता माझ्याकडे थोडीच आहे. बरोबर. माझ्याकडे काय पैसे आहेत का? मी काय कमवते का? तुमच्यासारखं काय मी पार्लर चालवते का? माझा पार्लरचा विषय वेगळा आला. पार्लरचं कमवते म्हणूनच मी गळ्यातलं पार्लरच्या ह्याच्यावरच हा, मी मग केलं मी बरं. कमवते का? मग मी कुठून आणणार आहे? मला त्यांना सांगावं लागेल ना. आणायची गरजच नव्हती तुला. ते न्यायची आणि हरवायची गरज काय होती? मग आता हरवलं. हरवलं म्हणते बाई, हरवलं म्हणून. हा, मग गोंधळात हरवलं. मग आता मी काय करू? गोंधळात एखादी साधी वस्तू असते ना मी जाऊ दे म्हणलं असतं ना. गोंधळात हरवली सहज म्हणते हरवली. मी तुझी वस्तू नाही आणली, काय मी ना ते बघू संध्याकाळी आल्यावर मी त्यांना बोलते. त्यांना सांगते सगळं आणि काय ते सगळं वाटण्या करून घेऊत आपण. मग आता त्याच्यामुळे अजून घरातली भांडणं वाढवायची का काय? हा मी हे सुद्धा हे पण मी घेणार आहे अर्ध. एक तुम्हाला ठेवा एक मला. आता कुत्र्याच्या वाटण्या कुणी केल्यात का? बघितलं का तू कुत्र्याच्या वाटण्या केलेल्या? तू डोक्यात काय चालतंय? नुसतं वाटण्याचं काय चालतं सांग बरं मला तुला. वाटण्या पाहिजेत. मला माझं अर्ध द्या सगळं. अगो वाटण्या हे तुझं आयुष्यभर रडगाणच वाटण्याच लागलंय तू तर. ते माझ्या गळ्यातल्याच बोल, वाटण्याचं आपण नंतर बघू. वाटण्याचं तर तुला एवढंच मी काही देत नसते. मी तुला आधीच मी सांगते सगळं घेणार आहे. मी कसं देत एवढंच नाही? सुद्धा तुला कसं देत देत नाही? नसते. कसं देत नाही? नसते देत. ना मला पाहिजे ना. मी देतच घेणार नसते का? कसं देत नाही बघते ना. कशाला देऊ मी तुला वाटण्यातलं सांग बरं कसं तू. देत नाही बघते मी पण. अजिबात देणार नाही तुला. वाटण्याचं बिटण्याचं काय भेटणार नाही. मला तू तुझं सगळं बघ. पाहिजे. मला माझं गळ्यातलं तू आणून द्यायचं. तिथं टाकायचं माझ्या गळ्यातलं. मग मला बाकी काही सांगायचं नाही. हा मग संध्याकाळी बोलते मी त्यांना सांगते काय जे काही सांगायचं ते सांग. मग मी पण सांगते ना त्यांना. ही प्रत्येक वेळेस माझी त्यांना माहित होतं गळ्यातलं दिलंय तुला मी म्हणून. हा मग सांगते मी संध्याकाळी मग बघू काय नाही आल्यावर. आता तू आहे ना मला माझं गळ्यातलं दे आणि परत वाटण्याचं बिटण्याचं काय काढायचं नाही. मी त्यांना पण सांगून देते की मी तुम्हाला लगभग काय देणार नाही. आणि त्या कुत्र्यान बित्रा इथं सोडून जायचं. माझं कुत्र सुद्धा तुला देणार नाही. नाही मी घेऊन जाणार आहे. कुत्र्याचा काय संबंध आला? मी त्यांना घेऊन पाळलं जाणार मी आहे. इथं. हा पाळला असं. ते मी राहण्यात पण जीव कुत्रं कुठं? लावलाय त्यांना. जीव लावला मग तू दुसरे कुत्रे घे ना. दुसरे का घेऊ मी? मी म्हणजे जीव मी लावलाय त्यांना जीव लावलाय ना. मी पण जीव लावला. हा मग एक तुम्ही ठेवा एक मला द्या. नाही ते कुत्रे नाही देऊ शकत बघ मी. नाही, माझं ते नाही, गळ्यातलं मला आणून दे. मला मला कुत्र्याचं काय पाहिजे. संबंध. मी घेऊन जाणार आहे. ते तुला जायचंय का? तू जायचं तर निघ बरं. हा जायचंय त्याला पण. हा त्याला अजिबात सोडत नसते मी. बिलकुल कसं सोडत नाही. मला माझं गळ्यातलं आणून दे मग कसं बघू. सोडत नाही. हा येते की येते. तुमच्या आलं की काहीतरी. सगळ्याच्यावर आमचा अर्धा हक्क आहे. कशाचा अर्धा काय सांग बरं तू. तुला एवढं कळतं ना. मग माझ्या गळ्यातलं नेलं तर नेलं. तू आणून द्यायचं काम नाही का तुला की यांचं गळ्यातलं आपण आणलेलं आहे घातलं मिरवायचं. सांगू पण नको ना कुणाला माझं आहे म्हणून. घालायचं आणि आणून द्यायचं माझं मला. आम्ही देणारच होते. आता हरवलं ते म्हणून नाही दिलं. हो देणारच होते आणि हरवलं नाही दिलं. किती मजाकने बोलतात गो तुम्ही. तुम्हाला द्यायलाच नव्हतं पाहिजे. मी उगाचच दिलाय की आता आणून देते बाई नंतर आणून देते बाई आता आणून देते बाई. ठीक आहे आता इथून पुढे देऊ पण नका.
आमचं काय आहे ना ते आमचं आम्हाला द्या, तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो. प्रत्येक वेळेस तुझं तेच आहे. काही नाही प्रत्येक माझं, वेळेस तसंच आहे. काय बोलायला गेलं की मला द्या वाटते, मला द्या. प्रत्येक वेळेस तुमचंच आहे तसंच. मी काय बोलले तुला, माझं गळ्यातलं आणून दे एवढं बोलले ना. तुझा प्रॉपर्टीवरच डोळा कशाला असतो का कायम? मग आमचं आहेच काय, आम्हाला आहे तेवढंच आहे. आमच्या सासऱ्याने आम्हाला आहे काय? मग सासऱ्याच आहे ना मग. आमच्या सासऱ्यांनी कमवलेलं तेवढंच आहे आम्हाला, दुसरं काय? तुम्ही काय तुमचं देणार आहे का आम्हाला? आमचं बी नाही, सासऱ्याचं बी नाही, मी तुला काहीच देत नाही. मागून मागून बस बघू कुणाची तर जाते ते बघू. तू इथं मी बी इथंच आहे. आज बघत नाही तुला काही काय सांगायला बघू म्हणजे बोला बरं आता. मग बघते काय म्हणतो. तुला काही सांगितलं मी त्यांना सांगते, मी त्यांना सांगते, मला काही सांगता येत नाही का? मी पण सांगते यांना. बघू ते